सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। प्रवेश 2026 BTech साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे। कॅप राउंड 2 ची प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ती जाहीर झालेली प्रोविजनल मेरिट लिस्ट कशी बघायची। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सर्वदे, आपण बघत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थ्यांनो, आपण सर्वप्रथम आपला PC किंवा लॅपटॉपचे एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि ते सर्च करायचं आहे CET सेल सर्च केल्यानंतर आपणास असा ऑप्शन येईल, आपण ॲडमिशन पोर्टल AY 2026-27 यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण BTech वरती क्लिक करायचं आहे। आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। तर इथे आपण बघायचं आहे, जेव्हा आपण इथे होम पेजवर याल तर इथे जे काय आहे आपले एंटायर शेड्यूल आहे यावर आपण क्लिक करायचं आहे। यावर आपण एंटायर शेड्यूलवरती आपण क्लिक कराल तसं असे इथे आपणास दिसून जाईल की डिस्प्ले ऑफ प्रोविजनल वेकंट सीट्स फॉर कॅप राउंड 2। तर जे काय वेकंट सीट होत्या कॅप राउंड 2 साठी ह्या 6/8/2026 रोजी झाल्या होत्या। ऑनलाइन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राउंड 2 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय कॅन्डिडेट्स। तर जो काही BTech साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत होती ही 7/8/26 ते 9/8/26 म्हणजे 3 दिवस होती। आणि डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 2 तर प्रोविजनल अलॉटमेंट कॅप राउंड 2 साठी ही 12/8/2026 रोजी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज 12/8/2026 आहे। तर इथे आपण बघायचं आहे अलॉटमेंट झालेली आहे का। तर इथे आपण बघूया। तर इथे आपण बघू शकत आहात, इथे डाव्या बाजूला आपण क्लिक केल्यानंतर बघायचं आहे की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट न्यू यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे तर इथे कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अजून कॅप राउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही जाहीर झालेली नाही आणि ही संध्याकाळी उशिरा किंवा दुपारनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि जशी ही कॅप राउंड 2 ची सीट अलॉटमेंट जाहीर होईल सर्वप्रथम आमच्या चॅनलवर आपणास अपडेट ही देण्यात येणार आहे। इथे बघायचं आहे आपण, इथे इथे आपण इन्स्टिट्यूट वाईज जशी ही प्रोविजनल मेरिट लिस्ट कॅप राउंड 2 ची जाहीर होईल तसे इथे फारसा बदल नसणार आहे। इथे कॅप राउंड 2 च्या जागी कॅप राउंड 1 च्या ठिकाणी कॅप राउंड 2 येणार आहे। आणि इथे आपण कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट लिस्ट बघायची आहे। आणि इथे चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस म्हणजे आपणास कोणते कॉलेज मिळाले आहे, आपल्या कॉलेज वाईज इथं आपली पर्सनल अलॉटमेंट स्टेटस दिसणार आहे। त्याच्यासाठी इथे आपण जो आपला ॲप्लिकेशन नंबर आहे की जो आपण आपला ॲप्लिकेशन नंबर रजिस्ट्रेशन करतेवेळी दिला होता कॅपचा तो इथे टाकायचा आहे। आणि इथे आपण आपली बर्थ डेट ही टाकायची आहे। आपली बर्थ डेट ही टाकल्यानंतर आपण इथे सबमिट म्हणायचं आहे। जसं इथे आपण सबमिट म्हणाल आपणास आपली सीट अलॉटमेंट ही दिसणार आहे। तुर्तास तरी एवढ्याच विद्यार्थी मित्रांनो, अजून काही कॅप राउंड 2 ची सीट अलॉटमेंट ही जाहीर झालेली नाही आणि ही जाहीर होताच आपणास लवकरच अपडेट करण्यात येईल। तर आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि अशा विविध माहितीसाठी आमचं चॅनलला फॉलो करा। धन्यवाद, थँक्यू।